काहीतरीच होऊन बसलं बाई. आमच्या येथे श्री कृपेने हे त्या आमच्या ज्या वहिनी आहेत ना, म्हणजे विस्मयची मामी, त्या थोड्या आहेत जुन्या विचारांच्या वगैरे, बोलतात त्या, मान्य आहे ना मला, पण हिने ऐकून घ्यावं ना. ह्या तिला काहीतरी म्हणाल्या चान्स घे चान्स घ्या, तर लग्न झाल्यानंतर म्हणणार, विचारणार, लोक विचारतातच. ही लगेच त्यांना फटकन तुम्हीच घ्या, तुम्हीच लावा नंबर, मेडिकल सायन्सनी काही शक्य आहे वगैरे अशा गोष्टी केल्या त्यांच्याशी. त्यांचा चेहरा एवढा उतरला, मला कसं तरी झालं. मोठ्या आहेत त्या वयाने माझ्याहीपेक्षा, असं कशाला बोलायला पाहिजे त्यांना. विस्मय पण काहीच नाही म्हणाला. दोघं जण बाहेर, तिकडे मी बघितलं तर टाळ्या देऊन हसत होते मस्त. कशी जिरवली मामीची, कशी जिरवली. विस्मय म्हणाला बरंच झालं, त्या खूपच आहेत म्हणून. अरे कमाल आहे, मोठ्यांचा एक मान असतो त्यांचा, त्यांना तो रिस्पेक्ट तो दिला गेला पाहिजे त्यांना. असं कशाला एकदम उत्तर द्यायचं. आहेत त्या थोड्या नाक खूप असतात, पण आपण आपलं हसून टाळून द्यावं. नवी नवरी ही वर्ष होत आहे यांच्या लग्नाला फक्त, आणि अशी बोलायला जाते. मला इतकं कसं तरी झालं. मी त्यांना फोनही केला होता नंतर, तर त्या म्हणाल्या बापरे तुमच्याकडे येणं तर आता कठीणच आहे, विस्मयची बायको म्हणजे तो फारच. मी म्हटलं नाही वहिनी, थोडी ती पोरगी नवीन आहे, त्यांचे नवीन विचारांचं आहे, असं काही नाही. पण तो काय सांगावं बरं. हे असं म्हटल्याबद्दल 1% तिला अशी गिल्ट नाही आहे तिच्या मनात. म्हणजे आली असती माझ्याजवळ, म्हणाली असती की आई असं असं झालं बा, मी मामींना एकदम म्हटलं, त्यांना वाटलं का, नाही काहीच नाही, बिनधास्त. आणखीन म्हणाली मला कोणी विचारलं मी असेच उत्तर देणार. म्हणजे आमचे काय सगळ्यांची आता नातेसंबंध म्हणजे संपवूनच टाका. आम्ही इतक्या वर्षापासून जपून ठेवलेत, इथपर्यंत आणलेत, तुम्ही सगळे एकदम एका मिनिटात तोडून टाका सगळे. म्हणजे कोणाला आमच्या घरी यावंसच वाटणार नाही. असं ही अशी शिकवण नाही आहे आमच्या घरची, बिलकुलच नाही आहे आमच्याकडची. आणि आई काहीच बोलल्या नाही, काहीच बोलल्या नाही. तर मी कानावर घालणार आहे त्यांच्या, बहुतेक त्यांना माहितीच नसेल असं झालं म्हणून. कमाल आहे नाही.